भडगाव पूल होता हा गेल्या 5 दिवसापासून पाण्याखाली आहे। जर 5 दिवसापासून पाण्याखाली आहे, त्याचबरोबर ह्या भडगाव पुलावरच्या ज्या पाणी पातळीत होती ती प्रचंड अशी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते। आज जर पाहायला गेलं तर लोंढे पेट्रोल पंपाच्या पुढे देखील जवळजवळ 5 ते 6 फूट पाणी आलेलं आहे। त्यामुळे नागरिकांनी इथे सावधानता बाळगणे गरजेचं आहे। त्याचबरोबर नगरपालिकेने देखील इथे नागरिकांना एक सूचना देणारा फलक लावलेला आहे। या फलकावर असं म्हटलंय की भडगाव पुलावरील सर्व नागरिकांना वाहन चालकांना सूचना देण्यात येते की काही नागरिक जाणीवपूर्वक थांबून मोबाईलवरून नदीचा फोटो काढतात, काही जण सेल्फी फोटो काढतात, त्यावेळी दुर्घटना व जीवितहानी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे भडगाव पुलाचा वापर फक्त येण्या जाण्यासाठी करावायचा आहे। पण हा बोर्ड बघत असताना तिथं हा जो महापूर आहे तो नागरिकांना जीव घेणार ठरू शकतो। त्यामुळे नागरिकांनी ह्या पुलावरून प्रवास करणं टाळावं असं प्रशासनाचं आव्हान आहे। त्यामुळे येत्या काळात सुद्धा पावसाचा जोर वाढू शकतो असा हवामान खात्याचा इशारा असल्यामुळे देखील नागरिकांनी घरीच थांबून स्वतःची व स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्यायची आहे असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे। त्यामुळे नागरिकांनी सुद्धा सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करणं गरजेचं देखील बनलेलं आहे। तसेच भडगाव पुलावरची पाणी पातळी सध्या वाढल्यामुळे नागरिकांनी येथील प्रवास करणं देखील टाळणं महत्त्वाचं ठरणार आहे। सत्यवार्ता न्यूजसाठी कॅमेरामन राहुल गदाडे यांच्यासह धनंजय शेटके, गडिंग्लज। त्याचबरोबर पावसाच्या विविध लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी सत्यवार्ता न्यूज गडिंग्लज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती।